संध्याकाळची वेळ, हळूहळू मावळणारा सूर्य आणि कानात घुमणारा समुद्राच्या लाटांचा आवाज, अशा सुंदर वातावरणात आजचा आमचा प्रवास सुरू होतोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण बघणार आहोत कोकणातील एक असा समुद्री जीव जो कदाचित अनेकांनी कधी पाहिलेला नसेल. त्याला आमच्याकडे उबळ्या असे म्हणतात आणि त्याच पकडण्यासाठी आज आम्ही आमच्या समुद्रकिनारी निघालो आहोत. सुरुवातीला आम्ही 4 जण निघालो आहोत. मी, माझ्या 2 बहिणी आणि माझा भाचा असे आहोत. समुद्राच्या दिशेने चालत, गप्पा मारत, आजूबाजूचा निसर्ग, समोर दिसणारा मावळता सूर्य आणि या सुंदर संध्याकाळचा आनंद घेत आम्ही पुढे जात होतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडलेला आहे. मावळता सूर्य हळूहळू समुद्राच्या कुशीत विसावतोय. आकाशावर केशरी, गुलाबी आणि सोनेरी रंगाची उधळण झालेली आहे. समुद्राच्या लाटा किनाऱ्याला अलगद स्पर्श करतात आणि या शांत वातावरणात वाहणारा गार वारा मनाला एक वेगळी शांतता देऊन जातो. अशी कोकणातली संध्याकाळ अनुभवली की प्रत्येक क्षण मनात कायमचा साठवून ठेवावा असाच वाटतो. तुमच्यापैकी अनेकांना कदाचित हा प्रश्न पडला असेल की उबळ्या म्हणजे नेमकं काय. तर उबळ्या हा कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मिळणारा एक असा खास समुद्री जीव आहे जो सहज दिसत नाही. समुद्राच्या वाळूत लपून बसलेला असतो. त्यामुळे तो पकडण्यासाठी योग्य वेळ, थोडा अनुभव आणि संयम लागतो. कोकणात पावसाळ्याच्या दिवसात किंवा योग्य भरती ओहोटीच्या वेळी अनेक जण आवर्जून उबळ्या पकडायला येतात आणि त्यापासून झणझणीत आणि चविष्ट रेसिपी बनवतात. हे फक्त अन्न मिळवण्याचं काम नाही, तर कोकणच्या जीवनशैलीचा एक सुंदर भाग आहे. आज मीही हाच अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. थोड्याच वेळात आमचे भाऊही आमच्यात येऊन सामील झाले. त्यानंतर सुरू झाली उबळ्या पकडण्याची खरी मजा. समुद्रात उबळा शोधताना प्रत्येक क्षणी उत्सुकता असते. कुठे सापडतील, किती मिळतील आणि अजून किती शोधाव्या लागतील, हे सगळं अनुभवताना वेळ कसा जातो तेच कळत नाही. कधी थोडी मेहनत तर कधी नशिबाचीही साथ लागते. पण समुद्रात उबळा पकडत असताना घालवलेला प्रत्येक क्षण हा स्वतःमध्ये एक वेगळाच अनुभव देतो.
काय करणार, काय जातेस बोल. शेवटी आम्ही उबळ्या पकडून परतीच्या वाटेला निघालो. झाली होती ना एकदा. उबळ्या पकडून आणल्यानंतर त्यांना लगेच शिजवता येत नाही. सर्वात आधी त्या व्यवस्थित स्वच्छ धुवाव्या लागतात, कारण त्यांच्यामध्ये समुद्राची वाळू आणि इतर बारीक कण अडकलेले असतात. त्यामुळे त्या 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते, जेणेकरून त्यातील वाळू पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतरच या उबळ्या स्वयंपाकासाठी तयार होतील. सगळ्यात आधी उबळ्या गरम पाण्यात थोडं मीठ टाकून उकडून घेते.
10 ते 15 मिनिटं उकडून झाल्यानंतर त्याच्या आतील मांस काढायला सोपे जाते. जवळपास इतक्या उबळ्या मी काढून घेतल्या. घरात सकाळी चिकनचा बेत असल्यामुळे थोडा शिल्लक ठेवल्या. कढईत तेल गरम करून मोहरी, कांदा, तिखट, गरम मसाला आणि हळद हे सगळे एकजीव करून कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. त्यात काढलेल्या उबळ्या टाकून चांगलं परतून घेते. थोड्या वेळाने त्यात चवीनुसार मीठ टाकून कोकमच्या 2-4 फोडी टाकते आणि 5 मिनिटं उबळ्या शिजायला ठेवते. उबळ्या थोड्या शिजल्या की थोड्या वेळाने त्यात ओलं खोबरं टाकायचं आणि चांगलं एकजीव झालं की झाली आपली उबळ्यांची रेसिपी तयार. तुमच्याकडे या उबळ्यांना काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हालाही गावाकडचं जीवन, कोकण आणि अशाच पारंपरिक गोष्टी बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.